2025च्या खरीपाचं नुकसान भरपाई मागच्या वर्षात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्याच्या जिल्ह्यामध्ये महापूर आला। याच्यात अनेक पशुधन वाया गेलं, पशुधन वाहत गेलं। तसंच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं। पण जिल्ह्यात सरसकट विमा न मिळता 14 मंडळात जिल्ह्यातल्या विमा काहीच मिळाला नाही। जे काही मंडळातली शेतकरी तुपाशी आणि काही शेतकरी उपाशी ही वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे। म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आज भेटून लेखी निवेदन दिलंय। हे निवेदन महाराष्ट्र शासनाला द्या आणि त्याचा पाठपुरावा करा, जेणेकरून वंचित 14 मंडळातल्या शेतकऱ्यांना हक्काचा जे खऱ्या अर्थानं लाभार्थी आहेत त्यांना पीक विमा मिळाला पाहिजे। मान्य जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट म्हणलंय की जे झोपलेलं प्रशासन आणि लुटणाऱ्या विमा कंपन्या यांच्यामुळेच केवळ आम्हाला या म्हणजे खऱ्या अर्थानं यांचा हक्क ज्याला मिळणं गरजेचं होतं ज्या शेतकऱ्यांना, त्यांना या 14 मंडळातील शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही। आणि या जर लवकरात लवकर आम्हाला जर विमा नाही मिळाला तर आम्ही कलेक्टर ऑफिसवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा आम्ही लवकरात लवकर आणणार आहोत, असा इशारा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे। शेतकऱ्यांसोबत भेदभाव केला जाते असं वाटतं का तुम्हाला? निश्चितपणानं की याच्यावर लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही आणि प्रशासन हे झोपलेलं आहे आणि विमा कंपन्या ह्या लुटणाऱ्या विमा कंपन्या आहेत। कंपन्याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा 800,000 कोटीचा हप्ता घेतात आणि 100-200 कोटी रुपये विमा वाटप करतात, जेणेकरून शेतकऱ्याची ही दिवसाढवळ्या लूट आहे आणि ही लूट कुठं तर थांबली पाहिजे। ज्या वंचित शेतकऱ्याला विमा निश्चितच मिळाला पाहिजे अशी आमची रास्त मागणी आहे। आपण हे सत्ताधारी पक्षाचे असतानाही आपण मोर्चा करतो म्हणतोय, नेमकं याविषयी काय वळण? निश्चितपणानं माझं गाव, मी ज्या गावात जन्मलोय, ज्या मातीत जन्मलोय त्या गावातल्या शेतकऱ्यासाठी मला लढा द्यावाच लागेल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सक्षमपणे काम करतात। पण इथलं प्रशासन हे झोपलेलं आहे। त्या प्रशासनाच्या विरुद्ध आणि विमा कंपन्याच्या विरुद्ध मला या बैलगाडीचा मोर्चा निश्चितपणाने आणणार आहे आणि आमची हक्काचा विमा आम्ही मिळवणार। आमचं पाडोळी सर्कलमध्ये कामेगाव गाव आहे। आमच्या 8-10 गावामध्ये अतिवृष्टी एवढ्या प्रमाणात पाऊस झाला की फक्त पिकच नाही तर माती सुद्धा जमिनी खरडून गेल्या, माती वाहून गेली। तेरणा नदीला 2-4 वेळेस 2-2, 3-3 दिवस पात्राच्या बाहेर 1-1 किलोमीटर पर्यंत पाणी, म्हणजे एवढ्या प्रमाणात पाऊस होता तरी सुद्धा शासनानं कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर म्हणजे विमा कंपनीनं आमच्याकडे म्हणजे दुर्लक्ष केलेलं आहे। पीक कापणी प्रयोगातून उत्पन्न कमी आलेलं आहे असं अधिकारी सांगत होते, तरी सुद्धा मग कुठल्या टेक्निकल विमा सर्वेक्षणातून विमा नुकसान जास्त दाखवण्यात आलं, त्यामुळे आमची गावं वगळलेली आहेत आणि आमच्यावर नुकसान पूर्णपणे अन्याय झालेला आहे। आणि याच्यावर कुठलंही म्हणजे लोकप्रतिनिधी नाव काढायला पण तयार नाहीत। आम्ही स्वतः म्हणजे आमच्या लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून दिलंय, त्यांच्यापर्यंत आम्ही जाऊन सुद्धा म्हणजे आम्हाला कोणी विचारायला तयार नाही की शेजारच्या इर्ला, दौदपूर, तेरस मंडळातली गावं, जागजी मंडळातली गावं यांना 16,000, 24,000 याप्रमाणे विमा मिळतोय आणि आमच्या गावात 1% नुकसान नाही। असं कसं होऊ शकतंय? याचा न्याय दाद मागायची तर कुठं? याला जबाबदार कोण आहे, विमा कंपनी का लोकप्रतिनिधी? पूर्ण प्रशासन जबाबदार आहे या गोष्टीला, कारण शेजारच्या गावात एवढ्या प्रमाणात नुकसान होतंय। त्यांना 24,000 विमा मिळतो, 16,000 विमा मिळतो, शेजारच्या मंडळात मिळतो आणि आमच्या मंडळात 1 रुपयाही नुकसान नाही। असं कसं होऊ शकतं? तुमचं नाव सांगा। माझं नाव कुमोद साहेबराव मुंडे, कामेगाव।